नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आज आपण चाललो आहोत गेवराई व जालना. आपण आलेलो आहोत दिवाणी व फौजदारी न्यायालय गेवराई येथे. इथं पाहू शकता आपण आपली गाडी नियमानुसार पार्क केलेली आहे. येथील कामकाज आटपून आम्ही निघालेलो आहोत जालन्याकडे. तिथूनच पुढं गेवराई नगरपालिकेने ही कमान उभी केली आहे की धन्यवाद म्हणूनची. तिथूनच पुढं नॅशनल हायवे 52चा हा इंटरचेंज आहे. रस्त्यातच शहागडच्या ब्रिजवरून जात असताना हे गोदाम आहे, दुथडीवरून वाहत आहे. तिथूनच पुढं रस्त्याने समर्थ सहकारी साखर कारखाना महाकाळा लागतो. गव्हर्नमेंटने पर्यायी व्यवस्था केली असताना तरी ऊस वाहतूक मुख्य रस्त्यावरूनच होत आहे. जाता जाता आम्ही गाडीतूनच आंबडच्या मत्स्योदरी मातेचं दर्शन करून आलेलो आहोत. आंबडच्या पुढे उन्हाचा तडाखा जास्त असल्यामुळं एका रसवंतीवर थांबून रसाचा आस्वाद घेतला. हा जुगाड लावलेला आहे रसवंतीवाल्याने, जेणेकरून पाणी थंड राहते. तिथूनच पुढं रसाचे 2 ग्लास पिऊन आमचे वकील साहेब आलेलो आहोत. आम्ही जालन्याच्या मुख्य न्यायालयात. कामकाजाची घाई असल्यामुळे वकील साहेब फास्टमध्ये जाऊन कामकाज चालू केले आहे. ही पार्किंग पाहू शकता आपण. कामकाज आटपून परतीचा प्रवास असल्यामुळे वकील साहेब माननीय श्री SM खत्री निघालेलो आम्ही बीडच्या दिशेने. रस्त्यातच एक पालखीचं दर्शन करून सूर्यास्त आपण पाहू शकता. आंबडच्या गजानन महाराज चौकात हॉटेल लक्ष्मी येथे चहा घेऊन आम्ही निघालेलो आहोत बीडच्या दिशेने. तर पुन्हा भेटू. जय महाराष्ट्र.